वळूया पुढल्या बातमीकडे। कोल्हापूरमध्ये रंगकर्मींचा एल्गार आहे। केशवराव भोसले नाट्यगृह बचावाकरता धरण आंदोलन आहे। भोसले नाट्यगृहाच्या खासगीकरणाला रंगकर्मींनी विरोध दर्शवलेला आहे। जोरदार घोषणाबाजी होतीये। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला खासगीकरण होऊ नये यासाठी रंगकर्मी आज आंदोलनाला उभारले। या रंगकर्मी बरोबर केशवराव भोसले यांच्या घरातले काही नातेवाईक आहेत आपल्यासोबत, आपण बातचीत करूया। काय नेमकं खासगीकरणाचा महापालिकेने घाट घातलाय, तुम्हाला एक नातेवाईक म्हणून काय वाटतं? खासगीकरणाचा घाट घातलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे। कारण राजर्षी शाहू महाराजांनी ज्या उद्देशाने हे थिएटर बांधलं, परदेशात जाऊन तिथली वास्तू बघून इथे येऊन त्यांनी आपल्या कलाकारांना मोठं करण्यासाठी जे प्रयत्न केले ते महानगरपालिका थोडक्यात आणून पाडत आहे। आणि जे सामान्य रंगकर्मी आहेत त्यांनी जायचं कुठे हा एक मोठा प्रश्न आहे। हे खासगीकरण केल्यामुळे तुम्ही धनदांड्यांच्या घशामध्ये ही वास्तू घालत आहात, जे की कोल्हापूरच नाही तर पूर्ण महाराष्ट्राची अस्मिता आहे। खासगीकरण करणं हे कदापि मान्य नाही आणि ते जनतेसाठी कलाकारांसाठी सादर होणारा हा कलामंच जो आहे तो असाच सामान्य लोकांसाठी राहावा। खासगीकरण ही नवीन ठाम मत आहे आणि त्यासाठी आम्ही लढत आहोत। कुठून तरी शाहू महाराजांच्या ज्या काय ऐतिहासिक वास्तू आहे त्या सगळ्या नष्ट करायचं आणि शाहू महाराजांचं अस्तित्वच नष्ट करायचं असा ज्यांचा डाव असेल तो सगळा डाव आम्ही हाणून पाडला। सगळ्यांनी कोल्हापूरच्या जनतेने कलाकारांनी हाणून पाडला पाहिजे आणि आमचा तर केशवराव भोसले परिवाराचा निश्चितच त्याला निषेध आणि विरोध असणार आहे। सर्वसामान्य माणसाला नाटक बघता यावं, सर्वसामान्य कलाकाराला आपली कला सादर करता यावी। खासगीकरण झाल्यानंतर या हेतूला हरताळ फासला जाईल असं आम्हाला सगळ्या कोल्हापूरकर रंगकर्मी आणि सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी खासगीकरणाला आमचा ठाम विरोध आहे। हे महापालिका प्रशासनानंच चालवावं आणि ते चालवण्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते सगळे मिळून आम्ही करायला तयार आहोत। नाटकात काम करणाऱ्या लोकांना, नाट्य संस्थांना ते महाग पडणारच आहे। त्याचबरोबर रसिकांना सुद्धा ते पाहण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत। मुळात हे थिएटर उभं करण्याचा उद्देश जो होता की जी करवीर नगरी आहे तिथल्या सर्व जनतेची करमणूक व्हावी आणि ती अत्यंत माफक दरात व्हावी, ज्याच्यामुळे त्यांच्या जगण्यावर फरक पडू नये, त्यांच्या खर्चात इतकी वाढ होऊ नये की त्यांना जगण्यात तडजोड करावी लागेल आणि खरोखर आयुष्यभर वेगवेगळ्या गोष्टीत राबल्यानंतर एक झटकाभराची करमणूक जी होणार असते ती त्यांची त्याच्या खिशाला साठ न पडता व्हावी म्हणून हे थिएटर उभारण्यात आलं होतं छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आणि हाच त्यांचा उद्देश होता। तर त्यासाठीच या खासगीकरणाला आमचा विरोध आहे। आमच्या पहिल्या लेटर पासून चौथ्या लेटर पर्यंत प्रत्येक लेटर मध्ये सांगितलेलं आहे मी की सिक्युरिटीची एजन्सी द्या, हाऊसकीपिंगची एजन्सी द्या, जे टेक्निशियन्स लागणार आहेत त्याची एजन्सी अपॉइंट करा, त्यांना बाहेरच्यांना काम द्या, बाकी इतर गोष्टीमध्ये जी काय लागेल ती मदत करायला आम्ही आहोत ना। हे सगळं जर तुम्ही बाहेर दिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथे बुकिंगसाठी एक माणूस लागेल किंवा इतर मॅनेजमेंटसाठी आणखी एक माणूस लागेल। बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला देण्यासाठी आम्हीच लेटरमध्ये दिलेलं आहे ना की तुमचा खर्च कमी येण्यासाठी या गोष्टी एजन्सी नेमून बाहेर द्यायला काही हरकत नाहीये, पण अख्खी मॅनेजमेंट जर बाहेर दिली तर ते मॅनेजेबल नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।